लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं महायुतीतही आता जागा वाटपावरनं खटके उडताना दिसून येत आहेत। अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जागा वाटप समसमान करावं असं म्हटलेलं आहे आणि जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच जागा अजित पवार गटाला द्याव्या असंही भुजबळ म्हणालेले आहेत। तर दुसरीकडे छगन भुजबळांचं हे विधान म्हणजे वैयक्तिक मत आहे, अजित पवारांचं मत नाही असा टोला शिंदेंच्या शिवसेनेने लगावलाय। असं आहे की अजित पवार जे आहेत हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांची सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत। भुजबळ आजकाल जे वक्तव्य करतायत ते त्यांचं वैयक्तिक मत असतं। पक्षी लेवलवर पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत, आमची श्रेष्ठी जसे एकनाथ शिंदे आहेत तसे बीजेपीचे श्रेष्ठी तर देवेंद्र फडणवीस आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहेत। त्यांनी त्याचं म्हणणं आपल्या पक्षश्रेष्ठीकडे मांडावं, ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं, त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे। जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक मानू आपण। पुढची बातमी, लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं महायुतीमध्ये जागा वाटपावरचे हे खटके हे आता अधिक गडद व्हायला लागलेले आहेत आणि लोकसभा जागा वाटपावरनं अजित पवार गटातच दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलंय। भुजबळांना समसमान जागा वाटप हवंय तर मिटकरी म्हणतात 8 ते 9 जागा आम्हाला मिळतील अशी आशा आहे। एक लक्षात घ्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, सदस्य आहे। मी पक्षाचं प्रामाणिक काम करतो। 8 ते 9 जागा आमच्या पक्षाने लोकसभेमध्ये मागितलेल्या आहेत। त्या दृष्टीनं जे प्रयत्न मला माझ्या पक्षवाढीसाठी करता येतील ते मी नक्कीच करणार आणि माझे पक्षश्रेष्ठी जो मला आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार प्रसार करणार। अजितदादांनी पण हेच सांगितलेलं आहे। इंडिया आघाडीकडे, ते इंडिया म्हणता येणार नाही पण इंडीकडे कुठलाही चेहरा प्रधानमंत्री पदासाठी नाही। जरी एक्झिट पोल विरोधात गेले तरी 4 राज्याचे निकाल आपण बघू शकता। त्याच्यामुळं त्या अनुषंगाने आमची पावलं आहेत। आणि यानंतरची बातमी आहे इंडिया आघाडीच्या गोटातून आता वंचित पाठोपाठ एमआयएमने सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी हात पुढे सरसावलेला आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीसोबत युती करायला आपण तयार असल्याचा प्रस्ताव दिलाय। भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली। राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष असल्याचा दावाही त्यांचा आहे, त्यामुळे एमआयएम सोबत आघाडीचा विचार करावा असा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे। जेव्हा निवडणूक येते ना तर आमच्यावर हे आरोप, विशेषकर जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आपल्याला म्हणायचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ते आम्हाला की नाही एमआयएम आली तर भाजपला हे फायदा होतो। तर मी त्यांना ऑफर केली होती की तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे। पण आज काँग्रेसपेक्षा माझी पार्टी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, कारण काँग्रेसचा एकही खासदार लोकसभेमध्ये नाही आहे, 0 आहे त्यांची ताकद आणि एमआयएमचे 1 खासदार आहे। मग त्यांच्यापेक्षा जास्त, तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे खऱ्या अर्थाने की तुम्ही आम्हाला घेतो का सोबत तरी। आणि एकीकडे एमआयएम इंडिया आघाडीसोबत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे तर दुसरीकडे वंचितची एंट्री पक्की झालेली असताना त्यांनी 12 जागांची मागणी केली। त्यामुळे इंडिया आघाडीतही जागा वाटपावरून खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली। आज वंचित आघाडीची संभाजीनगरमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। वरील फॉर्म्युलामध्ये म्हणजे जर का 12 सीटचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाला, अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आमची कमिटमेंट ही आहे की याच्यापैकी मिनिमम 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील। ज्या समूहासाठी वंचित एक राजकीय भूमिका घेत आहे ते जे या ठिकाणचे वंचित समूह आहेत, ओबीसी, बीजेएनटी, यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ, जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाही।